साल होतं 2022। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले होते। राजभवनाच्या त्या फ्लोअरवर फडणवीसांचा हताश चेहरा माध्यमांमधनं झळकत होता। फडणवीसांचा तो त्याग त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी स्पष्टपणे दिसत होता। जवळपास सगळ्यांनीच शिंदेंच्या बंडानंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार असे आराखडे बांधले होते, पण केंद्राने धक्कातंत्र वापरलं आणि फडणवीसांना त्याग करायला लागला। या घडामोडींनंतर एकदा मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने सरकारमध्ये कनिष्ठ पदावर काम करणं यात काही चूक नसल्याचं म्हणत पवारांनी एक विधान केलं होतं। ते म्हणाले होते की उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस कधीच मुख्यमंत्री होऊ शकलेला नाहीये। पवारांचं हेच विधान महाराष्ट्राच्या राजकारणातलं विधिलिखित होतं। उपमुख्यमंत्री पदावरती बसलेला कोणताच नेता राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री होऊ शकला नाही, ही शोकांतिका पवारांनी या वस्तुस्थितीवर बोट ठेवून फडणवीसांना डिवचलं होतं। पण पवारांनी मांडलेलं विधिलिखित हे खोटं ठरवत देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री झालेत। 5 वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन हे ऐतिहासिक विधान केलं होतं। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सेना भाजपने बहुमतही मिळवलं, पण सेनेनं यू-टर्न घेतला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर फडणवीसांची टिंगल सुरू झाली ती मी पुन्हा येईन या विधानाने। मी पुन्हा येईन म्हणणारे आलेच नाहीत असं म्हणत विधिमंडळात फडणवीसांची हेटाळणी करण्यात आलेली। 2.5 वर्ष विरोधी पक्षनेता असताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच डॅमेज केलं। अनिल देशमुख, नवाब मलिक अशा नेत्यांच्या विकेट घेत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं। पुढे एकनाथ शिंदेंचं बंड झालं। शिंदेंच्या बंडामागची महाशक्ती ही फडणवीसांना मुख्यमंत्री करणार हे स्पष्ट होतं, पण महाशक्तीने धक्कातंत्र वापरलं आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश दिला। मी पुन्हा येईन या विधानाची पुन्हा टिंगल करण्यात यायला लागली। जयंत पाटलांनी तर फौजदाराचा हवालदार झाला अशा शब्दात फडणवीसांची संभावना केली। मी पुन्हा येईन म्हणणारे हवालदार होऊन आले असं म्हणत त्यांची टिंगल करण्यात आली। तरी सुद्धा फडणवीस बदले नाहीत। 2.5 वर्षात शिंदेंचा मोठेपणा मोठ्या मनाने स्वीकारत त्यांनी लावून धरलं। निवडणुका झाल्या आणि भाजप फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमदार घेत विजयी झाली। फडणवीसांची गटनेता म्हणून निवड झाली आणि मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला। पण आपण जे काही बोललो ते इतकं सोपं होतं का? गेल्या 5 वर्षात फडणवीसांनी कोणकोणत्या नेत्यांना कसा शह दिला, आपली बेरीज कशी बसवली आणि पुन्हा येईन हे विधान सत्य कसं करून दाखवलं, पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। साधारण डिसेंबर 2019 ची गोष्ट। महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं आणि अमित शहांचा पहिला मुंबई दौरा होता। गाडीमध्ये देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि आशिष शेलार हे 3 नेते बसलेले। गाड्यांचा ताफा वाशीवरनं नवी मुंबईच्या दिशेने चालला होता आणि ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारचे होर्डिंग्स लावण्यात आलेले। सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या 3 नेत्यांचे फोटो या होर्डिंग्सवर होते। हे होर्डिंग्स पाहत हमें इस बारे में सोचना होगा असं अमित शहा म्हणाले। यावर प्रतिक्रिया देत आशिष शेलार म्हणाले, अमित भाई कुछ तो करना पड़ेगा। यावर बोलत असताना अमित शहा म्हणाले होते, भावनाओं में दी जाती है वो प्रतिक्रिया होती है, ठंडे दिमाग से किया जाता है वो पूर्ण काम होता है। शहांचं हे विधान आणि ते ऐकणारे देवेंद्र फडणवीस। फडणवीसांना फक्त पुन्हा येण्यापासून रोखण्यात आलं होतं का? तर नाही। देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की 2014 ते 2019 या काळात ज्या व्यक्तीचा एकही फोन मी टाळला नाही, ज्या व्यक्तीचा एकही शब्द मी टाळला नाही, त्यांनी निकालानंतर माझ्यासोबत बोलणं सुद्धा टाळलं। वास्तविक महाविकास आघाडीचा प्रयोग, सत्ता संघर्ष या गोष्टी मान्य करण्यासारख्या सुद्धा ठरल्या असत्या, पण देवेंद्र फडणवीसांचा फोन घेण्याचं औचित्य सुद्धा ठाकरेंनी दाखवलं नव्हतं। मध्यस्थांनी उद्या सकाळी 11:15 वाजता फोन करा, त्यानंतर 12:30 वाजता करा असे निरोप फडणवीसांना दिले, पण अखेरपर्यंत ठाकरे आणि फडणवीस यांचं बोलणं झालं नाही। फडणवीस याबाबत सांगतात की ही गोष्ट माझ्या मनाला लागली। किमान बोलून सत्ता स्थापन होत नाही किंवा सरकार स्थापन करता येत नाही हे स्पष्ट झालं असतं तरी मान्य होतं, पण इतक्या वर्षात ज्यांचा शब्द जपला, शक्य असूनही मुंबई महानगरपालिकेत आमचा महापौर बसवला नाही, त्यांनी किमान माझ्यासोबत संवाद तरी ठेवायला हवा होता। थोडक्यात ठाकरेंसोबतचा संघर्ष फडणवीसांनी सुरू केला असं म्हणण्यापेक्षा तो ठाकरेंनी सुरू केला असं म्हणता येतं। मुख्यमंत्री होण्याची ठाकरेंची महत्त्वाकांक्षा 1999 पासून होती। शरद पवारांनी ही महत्त्वाकांक्षा हेरली आणि नवीन समीकरणं बसवली। ठाकरे विरुद्ध फडणवीस हा नवा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षांपूर्वीचा, पण हा संघर्ष
ठाकरेंकडनं एक तर तू राहतो किंवा मी राहतो इथवर आणण्यात आला. या संघर्षाचा निकाल काय लागला तर शिवसेनेतनं समांतर नेतृत्व समोर आलं, बंड झालं. ऐतिहासिक अशा बंडातनं ठाकरेंच्या हातनं शिवसेना गेली. कालपर्यंत राजमान्यता असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला आज लोकमान्यता आहे. ठाकरेंच्या हातातनं शिवसेना गेलीये ही वस्तुस्थिती आहे. उरलेल्या 20 जणांना घेत ते लढायचा प्रयत्न करतील, पण ते किती काळापर्यंत आपलं अस्तित्व टिकून ठेवतील हा प्रश्नच आहे. हा सामना अगदी काल परवाचा तो सुरू झाला आणि फडणवीसांनी तो जिंकला सुद्धा. पण फडणवीसांचा खरा सामना होता तो शरद पवारांसोबत. शरद पवार हे 2014 ते 19च्या फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीबाबत विशेष अशी टीका करताना दिसत नाहीत. पण या काळात पवारांनी फडणवीसांना जोरदार विरोध केला हे सत्य आहे. कारण पवारांना थेट अंगावर घेण्याची हिंमत आजवर कुठल्याच राजकारण्यानं दाखवली नव्हती. मुंडे असू देत किंवा महाजन असू देत, या नेत्यांनी पवारांचं अस्तित्व स्वीकारूनच पवारांवर टीका केली. पण फडणवीसांनी पवारांवरती केलेले वार हे नेहमीच पवारांच्या थोरलेपणावर केलेले वार होते. जितके पवार मोठे आहेत असं सांगितलं जातं त्या दाव्यावरतीच फडणवीस हल्ला करत आलेले आहेत. याचा फटका देखील फडणवीसांना बसला. समोर पैलवानच नाहीये, ते पवारांच्या राजकारणाचा एरा संपलाय अशी विधानं म्हणजे पवारांवर केलेली टीका नव्हती, तर पवारांचं ज्येष्ठत्व आपल्याला मान्य नाहीये ही गोष्ट अधिकपणे सांगणारी होती. आणि याच गोष्टीतनं आपला खरा विरोधक म्हणून पवारांनी गेल्या 10 वर्षात कोणाला केंद्रबिंदूवर ठेवलं असेल तर ते फक्त फडणवीसांना. अन्यथा शिवसेनेला सोबत घेणं पवारांना 95ला सुद्धा शक्य होतं आणि 99ला सुद्धा. पण पवारांना ही गोष्ट करायला भाग पाडलं ते फडणवीसांनी. फडणवीस विरुद्ध शरद पवार हा राजकीय संघर्ष पाहिलेली आपली पिढी महाराष्ट्रातला उत्तम राजकीय संघर्ष पाहिलेली पिढी आहे. त्याचं महत्त्वाचं कारण या दोन्ही राजकारण्यांनी एकमेकांना दिलेले शह. या दोन्ही नेत्यांची लढाई सत्तेच्या राजकारणापेक्षा समोरच्याने आपलं राजकीय अस्तित्व मान्य करण्याच्या हट्टाची अधिक होती असं म्हणता येतं. 2019ला पवारांनी फडणवीसांना शह दिला. भात्यातलं अखेरचं अस्त्र म्हणून त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं. फडणवीसांनी सुद्धा सेना सोबत घेतली आणि पवारांना शह दिला. फडणवीस उप झाले आणि कालपर्यंत जिंकलेल्या लढाईत फडणवीसांना कमीपणा आला. 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजभवनात देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होऊन फेऱ्या मारतानाचे, उप म्हणून मनात नसताना शपथ घेत असल्याचे फोटो आपल्याला दिसले होते. आपण जे सुरुवातीला म्हणालो की ही लढाई एकमेकांचं अस्तित्व मान्य करण्याची होती ती इथेच दिसून आली. पवारांना जेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री होण्यावरनं प्रश्न विचारण्यात आले तेव्हा जुने संदर्भ देत कमीपणा नाहीये असं पवार म्हणाले. पण यासोबतच उप होणारा पुन्हा मुख्य झालेला नाहीये असंही पवार म्हणाले. केंद्रबिंदूवरनं फडणवीसांचं दूर जाणं अगदी शेलक्या पद्धतीने पवारांनी अधोरेखित केलं. पण देवेंद्र फडणवीस बदले नाहीत. लगेच एका वर्षातच राष्ट्रवादी फुटली. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या क्रीजवर म्हणजे रिपब्लिक चॅनलच्या मुलाखतीत अर्णव गोस्वामी समोर स्फोटक खुलासे केले. यात पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांच्या संमतीने झाला असल्याचं विधान त्यांनी केलं. फडणवीसांनी टाकलेली ही गुगली होती. पण यामध्ये शरद पवार क्लीन बोल्ड झाले. कारण फडणवीसांच्या या वक्तव्याचा विरोध करताना पवार म्हणाले की ती गुगली होती. अर्थात आपल्या विधानामधनं पवारांनीच पहाटेच्या शपथविधीची आपल्याला कल्पना होती अशी मुकसंमती दिली. ही मुकसंमती अजित पवारांच्या अंतिम निर्णयासाठी महत्त्वाची ठरली. अजित पवारांनी काकांचा हात सोडला. फडणवीसांची ही खेळी आजवरचा पवारांना दिलेला सगळ्यात मोठा शह होता. पवारांनी तरी सुद्धा आपलं ज्येष्ठत्व सोडलं नाही. लोकसभेत शरद पवारांनी चमत्कार करून दाखवला आणि फडणवीसांना जवळपास रिटायरमेंटच्या अवस्थेकडे खेचून आणलं. पण इथं फडणवीस जे खेळले त्याला तोड नाही. सरकारमधनं बाहेर पडून पक्षासाठी काम करतो असं विधान फडणवीसांनी लोकसभेच्या पराभवानंतर केलं. मला जबाबदारीतनं मोकळं करा हे फडणवीसांचं विधान अत्यंत महत्त्वाचं होतं. पण हे करताना देवेंद्र फडणवीस आपल्या चाली आखत गेले. कारण दिल्लीला जाण्यापूर्वी ते संघाच्या मुख्यालयात गेले. अजित पवारांना सोबत घेण्याची अपरिहार्यता संघाला पटवून ते कामाला लागले. विधानसभेच्या निवडणुकीत केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही हा शब्द घेऊनच फडणवीस परतले. फडणवीस हे महाराष्ट्राच्या विशेषतः मराठा समाजाच्या रिजेक्शन बॉक्समध्ये गेलेले नेते आहेत हे जवळपास सगळ्याच राजकीय विश्लेषकांचं मत होतं. पण फडणवीसांनी भले कमीपणा स्वीकारत आक्रमण केलं. अगदी शेवटच्या काळात थेट अनाजी पंत म्हणून फडणवीसांचा उल्लेख करण्यात आला. पण देवा भाऊ या नरेटिव्हमधनं फडणवीसांनी रात्रीचा दिवस करून स्वतःला सिद्ध केलं. फडणवीसांचं जिंकणं हे फक्त राजकारण म्हणून पाहता येत नाही.
या माणसाच्या चष्म्यातनं बघायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची दादागिरी, घराण्यांची मक्तेदारी, प्रस्थापित पक्षांचं महत्त्व आणि पवार ठाकरे यांच्यासारख्या पिढ्यांच्या राजकारणाला या माणसानं एकाच वेळी आव्हान निर्माण केलं. कधी उप म्हणून कमीपणा घेऊन, कधी दगाबाजी झेलून देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री झालेत. फडणवीसांच्या संघर्षातनं तुम्ही आम्ही काय शिकावं तर इतकंच की जिंकतात सगळेच, पण पराभव पचवून शून्य होऊन पुन्हा उसळी घेण्याची दानत असावी लागते. असं म्हणतात की माणसं शेवटी शेवटी आपल्या विरोधकांसारखीच होत जातात. पवारांप्रमाणेच फडणवीसांचं राजकारण आज आकाराला येताना दिसतं. कमालीचं प्रेम करणारी आणि कमालीचा द्वेष करणारी माणसं एकाच वेळी भेटण्याचं भाग्य या दोन्ही नेत्यांना मिळालं. शून्यातनं पुन्हा उभं केल्याने हा विजय फडणवीसांचाच आहे आणि यातनं दीर्घकाळ राजकीय पटलावर उभा राहू शकेल असा नेता या संघर्षातनं महाराष्ट्राला मिळालाय.